भारताच्या लोकशाहीतला सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्ब जो 5 नोव्हेंबरला टाकला राहुल गांधी यांनी, जो होता मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब। हरियाणातील विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख मतचोरी झाली असा दावा त्यांनी केला आणि सगळ्यात भन्नाट भाग म्हणजे या मतदारांमध्ये एक ब्राझिलियन मॉडेल सुद्धा आहे। तिने 22 वेळा मतदान केलं म्हणे। म्हणजे आता भारतीय राजकारणातही इंटरनॅशनल कोलॅबोरेशन सुरू झालंय की काय असंच म्हणावं लागेल। तर समजून घेऊयात हे प्रकरण स्टेप बाय स्टेप आजच्या घडामोडीमध्ये। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन वोट चोरी एच फाइल्स नावाचं प्रेझेंटेशन सादर केलं। हरियाणामध्ये 2 कोटी मतदार आहेत, पण त्यापैकी तब्बल 25 लाख हे फेक मतदार आहेत आणि त्या फेक पैकी 5 लाख हे दुबार आणि जवळपास 19 लाख हे बनावट मतदार असून 93,000 हे अवैध पत्त्याचे मतदार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। म्हणजेच 8 पैकी 1 मतदार खोटा। त्यांनी असंही म्हटलं की हरियाणात निवडणूक नाही तर मतचोरी झाली आहे। तर राहुल गांधी म्हणाले कडे पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर होती, पण ईव्हीएम मध्ये जादू झाली आणि अचानक भाजपला विजय मिळाला। त्यांनी आरोप केलाय की भाजप निवडणूक आयोग यांनी मिळून लोकशाहीचा गळा घोटलाय। या सगळ्या प्रकरणात ब्राझील मॉडेल प्रकरण काय आहे समजून घेऊयात। तर राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन मध्ये एक फोटो दाखवला होता। सीमा, स्वीटी, सरस्वती, विमला, रश्मी या सगळ्या नावांमागे एकच चेहरा, ब्राझिलियन मॉडेल लारिसा। राहुल म्हणाले की हीच व्यक्ती आहे जी वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान करते आणि एवढ्यावरच नाही, त्यांनी असंही म्हटलं की हा प्रकार एखाद्या छोट्या सरकारी कर्मचाऱ्याच्या आवाक्यातला नाहीये, तर केंद्रीय नियोजित यंत्रणा या सगळ्यांमध्ये आहे। पण सत्य काय निघालं? पत्रकारांनी तपास केला आणि ट्विस्ट आला तो असा की राहुल गांधींनी दाखवलेला फोटो कोणताही फेक मतदाराचा नसून तो एक स्टॉक फोटो आहे। तर ब्राझीलच्या मॅथ्यूज फेरेरो या फोटोग्राफरनी घेतलेला फोटो म्हणजेच तो फोटो आहे। तर त्या फोटोतली ती महिला लारिसा, तिने देखील असं सांगितलं की मी भारतात कधीच गेले नाही, मी फक्त एक डिजिटल इन्फ्लुएन्सर आहे। Isso é uma eleição, alguma coisa de voto que tem que votar. E na Índia माझा फोटो वापरला गेलाय, मी नाही। आणि त्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवर भारतीयांनी जो कमेंटचा पूर आणला आहे, तर लोक म्हणतायत कॉंग्रॅच्युलेशन्स यू वोटेड 22 टाइम्स। आणि या सगळ्यात मुख्य प्रश्न बाजूला झाला, लक्ष दुसरीकडेच गेलंय। तर माध्यमांना ब्राझिलियन मॉडेल दिसते पण मतचोरी दिसत नाही असं राहुल गांधी म्हणाले। त्यांचा आरोप मोदी, शहा आणि निवडणूक आयोग यांच्यावर आहे। त्यांनी संविधानावर हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे। ते म्हणतात की एक व्यक्ती एक मतदान या तत्वाऐवजी आता एक व्यक्ती अनेक मतं असं झालं आहे। 8 में से 1 वोटर चोरी का? या सगळ्यातला खरा प्रश्न अजूनही तसाच आहे। जर मतदार याद्यामध्ये गोंधळ आहे तर जबाबदारी कोणाची? राहुल गांधींचे आरोप कितपत खरे आहे हे तपासणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी आपल्या लोकशाहीतला विश्वास ही फक्त निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही, तो प्रत्येक नागरिकाचा वोट ऑफ कॉन्शियन्स आहे।